बनवणार. आज दहीभात बनवणार आहे. दहीभात बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. इथे 125 ग्राम भात मी शिजवून घेतलेला आणि मसाल्यांमध्ये आपण घेणार आहोत लाल मिरची, अद्रक, जिरा अर्धा चमचा, उडदाची डाळ, कढीपत्ता, कोथिंबीर, मोहरी, हिरवी मिरची, काजू, मीठ आणि सगळ्यात महत्त्वाचं दही. तर हे झालेलं आहे आपलं साहित्य तयार. फोडणी तयार करण्यासाठी सर्वप्रथम पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण 2 चमचे तूप टाकणार आहोत. तूप काढल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत मोहरी, जिरा, उडदाची डाळ, अद्रक, कढीपत्ता, हिरवी मिरची, काश्मीरी लाल मिर्च. हे सर्व व्यवस्थित तळसून घ्यायचे. आता ही फोडणी आपली तयार झालेली आहे. तिला आपण थंड होण्यासाठी ठेवायचं. तोपर्यंत आपण भातामध्ये दही मिक्स करून घेऊयात. आता ह्यात आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत. आपली फोडणी गार झालेली आहे. आता आपण हे दही भात कालवले त्यात आपण ह्याला मिक्स करून घ्यायचे. दही भात तयार झालेला आहे. ह्याला आता आपण सर्व करून घेणार आहोत. तर सर्विंगसाठी मी एका वाटीमध्ये ह्याला दही भात काढून घेतलेला आहे आणि हे पान जे आहे ते डेकोरेशनसाठी ठेवलेलं आहे. तर हे पहा, आपली डिश जी आहे ते सर्विंगसाठी आपण केलेली आहे तयार. तर हा आपला दहीभात झालेला आहे रेडी. तर फ्रेंड्स, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, आमच्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.